मित्रांनो, हळदीचे विक्रमी उत्पादन घ्यायचे असेल तर खत, औषध यापेक्षा सर्वात महत्त्वाचं म्हणजे जमीन निवडणं. चुकीची जमीन जर निवडली तर खताचा खर्च, औषधाचा खर्च आणि मेहनत हे सर्व पाण्यात जाऊ शकते. तर हळदीसाठी उत्तम जमीन कोणती ते आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेऊ. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला फायदा होईल. हळदीसाठी मध्यम काळी कसरदार जमीन, जिथं पाणी साचत नाही अशी जमीन आपल्याला निवडायची आहे. चांगलं निचरा होणारी जमीन आपल्याला निवडायची आहे, जेणेकरून कंदसड आणि कंदकुज या रोगांना आपलं पीक बळी पडत नाही. आपल्याला दोन प्रकारच्या जमिनी टाळायच्या आहेत, जे की चंदाड आणि चुनखडी. चुनखडी जमीन ज्यामध्ये pH लेवल खूप हाय असते आणि आयरनची आणि इतर अन्नद्रव्याची कमतरता असते, ज्यामुळे पिकांची वाढ खुंटते आणि पाने पिवळे पडत असतात. हे जमीन आपल्याला टाळायची आहे. त्यासोबतच चंदाड जमीन ज्यामध्ये पाणी साचून राहते, त्यामुळे आपले कंदसड आणि कंदकुजचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होते, ज्यामुळे शेतकऱ्याचे जास्त प्रमाणात खर्च होत असते. अशा दोन प्रकारच्या जमीन आपल्याला टाळायच्या आहे, जेणेकरून आपल्याला खर्च कमी होईल. तुमची जमीन कोणत्या प्रकारची आहे, भारी का मध्यम, हे कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. असंच हळदीविषयी नवीन माहितीसाठी फॉर्म अपडेट्सला फॉलो करा. धन्यवाद.